Hello dear students. In this video, we are going to focus on the next part of this chapter, that is human female reproductive system. In the previous video, we have seen detailed important questions on the male reproductive system as well as female reproductive system. आज आपण स्पेसिफिकली फोकस करूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही बघितलं तर हार्डली एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि सगळी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची माहिती त्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला दिलेली आहे. तर आज मी जे देत आहे तुम्हाला, ज्या नोट्स देणार आहे आणि जे एक्सप्लेनेशन देणार आहे त्याची आणि टेक्स्टबुक मधल्या माहितीची थोडीशी कंपॅरिझन करा आणि मग मला सांगा ही मेथड सोपी आहे की पुस्तकातल्याप्रमाणे लिहिणं जास्त सोपं पडेल. तर आपण सुरुवात करूयात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जे मेन पार्ट्स किंवा मेन ऑर्गन्स आहेत त्यातला जो सगळ्यात पहिला ऑर्गन दॅट इज पेअर ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हरीज. दोन ओव्हरीज असतात, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. एक लक्षात घ्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. आता ॲब्डॉमिनल कॅव्हिटी कशाला म्हणायचं, तर आपला हा जो पोटाचा रिजन असतो की नाही, तर त्या पोटाचा जो सगळा भाग त्याला म्हणायचं ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये आपले सगळे डायजेस्टिव्ह सिस्टमचे पण मेजॉरिटी ऑर्गन, आपले स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन वगैरे हे सगळे याच भागामध्ये प्रेझेंट असतात. आणि ही जी वरती असते जिथं छातीचा पिंजरा आहे आपला, त्याच्यापासून इथपर्यंतच्या कॅव्हिटीला थोरॅसिक कॅव्हिटी म्हणायचं. जो चेस्ट रिजन आहे त्याच्या खालचा जो पोटाचा भाग त्याला ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणायचं. ठीक आहे. तर ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे सगळे ऑर्गन्स हे या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये लोकेटेड असतात. पेअर ऑफ ओव्हरीज सांगितलं म्हणजे दोन ओव्हरीज. पेअर ऑफ ओव्हिडक्ट किंवा ह्यालाच फॅलोपियन ट्यूब्स असं म्हणतात. युटेरस आणि वजायना, चारच ऑर्गन्स आपल्याला सांगायचे आहेत. आणि ह्याच्याशी असोसिएटेड एक ग्लँड आहे ज्याला बार्थोलिन ग्लँड असं देखील म्हणतात. ती देखील एक लाईनमध्ये त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची आहे. सो चला वन बाय वन बघूयात हे ऑर्गन्स कसे आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय आहे. आपण इथं जी माहिती मी आज सांगणार आहे तुम्हाला, ती ऑर्गनचं नाव, त्याचं स्ट्रक्चर, लोकेशन आणि फंक्शन ह्या पॅटर्नमध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. माझं असं तुम्हाला सांगणं असेल, तुम्ही एक्झाममध्ये लिहिताना पण अशाच पद्धतीनं लिहा. 5 मार्कांसाठी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही डायग्रॅम काढायची. डायग्रॅम कशी काढायची इझी पद्धतीनं, त्याचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. त्या पद्धतीनं डायग्राम काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला पार्ट मी काय सांगितला, दोन ओव्हरीज, त्यालाच आपण लिहूयात अ पेअर ऑफ ओव्हरीज, एक जोडी. आता ह्या ओव्हरीज कुठे असतात, कशा असतात, मग त्यांचं लोकेशन काय सांगणार, इन द लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या खालच्या भागांमध्ये. एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला अशा दोन ओव्हरीज असतात. कशा आहेत तर ओव्हल शेप्ड स्ट्रक्चर्स आहेत. साधारण 4 सेंटीमीटर वगैरे त्याचा आकार असतो. छोटासा, एक छोट्याशा लिंबा एवढा असं इमॅजिन करा. हां, तर ह्या दोन ओव्हरीज एक लेफ्ट साईडला राईट साईडला ओव्हल शेप्ड स्ट्रक्चर्स. आणि मग ह्याचं हे तर लोकेशन स्ट्रक्चर झालं. फंक्शन काय सांगाल तर फंक्शन त्याचं सांगणार दोन महत्त्वाचे फंक्शन्स. एक म्हणजे एग सेल जे प्रोडक्शन, ज्याला आपण फिमेल गॅमीट म्हणतो ना, त्या एग सेलचं प्रोडक्शन. आणि दुसरं फंक्शन म्हणजे आपल्या जे फिमेल बॉडीमध्ये टीन एजमध्ये, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की मेन्स्ट्रुएशन पिरियड जेव्हा स्टार्ट होतो, प्युबर्टीचं एज, असे बरीचशी नावं आहेत त्याला. त्या टीन एजमध्ये फिमेल बॉडीमध्ये जे काही चेंजेस होतात ते चेंजेस त्याला म्हणायचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. आणि हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होण्यामागे इम्पॉर्टंट रोल आहे तो ह्या ओव्हरीजद्वारा सिक्रेट होणाऱ्या इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनचा. सो ओव्हरीचे दोन इम्पॉर्टंट फंक्शन्स, पहिलं कोणतं, एग सेल्स प्रोड्यूस करणं, आणि दुसरं कोणतं, इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन सिक्रेट करणं. एक लक्षात घ्या, तुम्हाला एक इंटरेस्टिंग अशी माहिती सांगू. आपल्या फिमेल बॉडीमध्ये आपल्या जन्म होण्याच्या आधी, म्हणजे जेव्हा
फर्टिलायझेशन झालं, आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो, फर्टिलायझेशन झाल्यानंतर युटेरसमध्ये आपली जेव्हा ग्रोथ होत असते की नाही, तेव्हाच आपल्या बॉडीमध्ये ह्या ओव्हरीज कम्प्लिटली डेव्हलप झालेल्या असतात, कंप्लीट ग्रोथ झालेली असती आणि त्याच्यामध्ये एग सेल्स ह्या ऑलरेडी प्रेझेंट असतात. मेलच्या बाबतीत मात्र काय होतं, प्युबर्टीच्या एज नंतर त्यांच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन चालू होतं, त्याच्या आधी नाही. पण फिमेलच्या बाबतीत मात्र आपला जन्म होण्याच्या आधीच, म्हणजेच आईच्या पोटात असतानाच आपल्यामध्ये ओव्हरीज ज्या असतात त्या ओव्हरीजमध्ये एग सेल्स ह्या तयार झालेल्या असतात. इंटरेस्टिंग आहे की नाही माहिती. चला आता हे लिहायची कशी, तर पेअर ऑफ ओव्हरीजमध्ये सगळ्यात आधी लिहूयात त्यांचं लोकेशन. काय सांगणार, इन द लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ऑन ईच ऑन लेफ्ट अँड राईट साईड ऑफ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी असं सांगायचं. एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिली तरी सफिशियंट आहे लोकेशनमध्ये. आणि त्याचं फंक्शन कसं सांगणार, 2 फंक्शन, एक म्हणजे एग सेल प्रोड्यूस करणे आणि दुसरा म्हणजे इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करणे. काही बुक्समध्ये ह्याला OES असं पण दिलंय. OES असं पण स्पेलिंग आहे काही बुकमध्ये, काही बुक्समध्ये इस्ट्रोजन असं पण आहे. हा इस्ट्रोजन हार्मोन काय करतो, इट ब्रिंग्स अबाउट द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द फिमेल. आता ह्या ओव्हरीज डायग्राम कशा दाखवलेली होती मी, तर एकदम सिंपल वेनं डायग्राम दाखवते ह्या ओव्हरीजची, जी आपण शिकलोय. ॲक्युरेट मी काही काढत नाही, ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डायग्राम ही कशी काढायची ही ड्रॉ करून दाखवलेली होती. सो आता जस्ट मी एक आउटलाईन काइंड ऑफ दाखवते, सो दॅट हे ऑर्गन्स कुठे कसे आहेत हे तुम्हाला कळावे. तर ही जी आहे इकडची एक लेफ्ट साईडची ओव्हरी, राईट साईडची ओव्हरी. प्रत्येक महिन्याला एकाच ओव्हरीतून एक एग सेल ही फिमेलच्या बॉडीमधून बाहेर पडत असते. मेन्स्ट्रुअल सायकल ज्याला म्हणतो आपण, तो पार्ट मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे. सो एवढी इन्फॉर्मेशन आपण ओव्हरीजबद्दल लिहिली, मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर दुसरा जो ऑर्गन आहे, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स. आता ओव्हिडक्ट म्हणजे काय आहेत, तर बघा ही जी पाईपलाईन किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, एकीकडे एक इकडे, तर ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, ओव्हिडक्ट असं म्हणतो. ह्या ओव्हिडक्टचं फंक्शन काय आहे, अशी इथून दाखवते, ठीक आहे. अशी ह्या ओव्हिडक्टचं फंक्शन काय आहे, तर ॲक्च्युअल जी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन म्हणजेच एग सेल आणि स्पर्म सेल ह्यांचं फ्युजन जी होण्याची प्रोसेस आहे ती ह्या ओव्हिडक्ट्समध्ये होते, लक्षात ठेवायचं. मग हे कसं, ह्याचं लोकेशन कसं सांगणार, इट इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ ओव्हरीज विच कनेक्ट्स ओव्हरीज टू द युटेरस. दोन्ही ओव्हरीजना युटेरसला कनेक्ट करणारी ट्यूब लाईक स्ट्रक्चर म्हणजे ह्या ओव्हिडक्ट्स आहेत. सो ह्याचा लोकेशन किंवा स्ट्रक्चर असं दोन्ही पण एकत्रच इन्क्लूड करूयात आपण. दोन्ही ओव्हरीजना युटेरसशी कनेक्ट करणारे ट्यूब म्हणजे ओव्हिडक्ट्स. आणि मग ह्याचं फंक्शन काय असतं, तर फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे, मेल गॅमिट म्हणजे स्पर्म आणि फिमेल गॅमिट म्हणजे एग यांचं फ्युजनची प्रोसेस ही ओव्हिडक्टमध्ये होते. याच्या आतल्या बाजूला असे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात दोन्ही बाजूला असे, त्यांना म्हणतात सिलिया. आणि ह्या सिलिया काय करतात, ते जे एग सेल आहे ना, जे फर्टिलाइज झालंय, जो झायगोट तयार झालाय, फर्टिलायझेशन नंतर जे स्ट्रक्चर बनतं त्याला आपण झायगोट म्हणतो. मग ह्या झायगोटला पुढे युटेरसपर्यंत पाठवण्यासाठी ह्या सिलिया अशा ब्रशसारख्या हालत असतात, केसांसारख्या. म्हणजे एग सेल इथून इथं आली, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सिलियाचा इम्पॉर्टंट रोल आहे. इथून फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रिओ आहे तो झायगोट एम्ब्रिओ दोन्ही म्हणू शकतो आपण, त्याला झायगोट म्हणण्यापेक्षा एम्ब्रिओच म्हणूयात. झायगोट हा डिप्लॉइड स्टेज आहे, त्याची पुढे परत मायटॉसिस होतं त्याच्यामध्ये, आणि मग जो एम्ब्रिओ तयार होतो तो एम्ब्रिओ पुढे युटेरसमध्ये इम्प्लांट होतो. आणि मग त्या एम्ब्रिओला
पुढे पाठवण्यासाठी, युटेरसपर्यंत पाठवण्यासाठी त्या सिलिया इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर हे झाला पुढचा पार्ट, दॅट इज ओव्हिडक्ट्स. नंतरचा पार्ट आहे तिसरा, दॅट इज युटेरस. युटेरस ज्याला आपण गर्भाशय असं म्हणतो, सेंटरला प्रेझेंट असतो, लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये सेंटरला हा युटेरस, हा एक सॅक लाईक ऑर्गन जो आहे तो प्रेझेंट असतो. साधारण 7 सेंटीमीटर वगैरे त्याची अप्रॉक्सिमेटली साईज असतो. एखादा छोट्याशा ॲपलसारखं किंवा मोसंबीसारखं किंवा आपल्या मुठी एवढं जरी म्हटलं तरी चालेल. आणि त्याचे मसल्स एवढे स्ट्रॉंग असतात ना, तुम्ही विचार करा, एवढा छोटासा साईजचा ऑर्गन आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2-2.5 किलोचं बाळ जर सिंगल असेल तर, कधी कधी ट्विन्स पण असतात, कधी कधी 3-3 मुलं असतात. सो तेवढ्या सगळ्या डेव्हलपिंग बेबीजना अकोमोडेट करून ठेवण्याची ताकद या युटेरसच्या मसल्समध्ये असते, बरोबर की नाही. पूर्ण ग्रोथ होईपर्यंत त्या युटेरसमध्ये ते बेबी सेफ असतं. इतके त्याचे मसल जे असतात ते हायली इलास्टिक आणि स्ट्रॉंग असे असतात. हे ह्याचं फीचर महत्त्वाचं आहे. आणि मग ह्याच्या फंक्शनमध्ये आपण काय सांगणार, तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बेबी ऑकर्स इन द युटेरस. लोकेशन काय सांगणार, ॲट द सेंटर ऑफ लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. त्यानंतर चौथा जो पार्ट आहे इथं लिहिते, तो म्हणजे व्हजायना. चौथा पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा व्हजायना. व्हजायना कुठे असतो, तर हा युटेरसचा जो पार्ट आहे तो पुढे असाच एक्सटेंड होतो आणि हा स्ट्रक्चर जे एक मस्क्युलर ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे, विच ओपन्स इनटू आउटसाइड. म्हणजे युटेरसच्या नंतर एक ट्यूब सारखा पार्ट की जो शरीराच्या बाहेर त्याचं ओपनिंग असतं. तर ह्याचं लोकेशन मग आपण काय सांगूया, ट्यूब लाईक स्ट्रक्चर आफ्टर युटेरस विच ओपन्स आउटसाइड. आणि याचं फंक्शन काय सांगता येईल, तर ह्याच्यामधून एकतर बेबीची ग्रोथ झाल्यानंतर, कंप्लीट ग्रोथ जेव्हा ह्या युटेरसमध्ये होते, त्यानंतर ते ग्रोथ झालेलं बेबी ह्या व्हजायना थ्रू बाहेर पडतं, ज्याला आपण नॅचरल डिलिव्हरी म्हणतो की नाही. तर तेव्हा काय होतं, ती डिलिव्हरी ह्या व्हजायना थ्रू होते. म्हणजे बेबी चा एक बर्थ कॅनल जो म्हणूयात आपण, तो इट ॲक्ट्स ॲज अ बर्थ कॅनल. बेबीचा बर्थ ह्या व्हजायनामधून होतो. हे एक त्याचं फंक्शन झालं. दुसरं म्हणजे मेन्सेस, म्हणजेच मेन्स्ट्रुअल जो ब्लड फ्लो आहे ना, तो मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो देखील ह्या व्हजायनामधून बाहेर पडतो. मेन्सेस आर रिलीज्ड आउट. आणि तिसरं म्हणजे रिप्रोडक्शनची प्रोसेस होत असताना स्पर्म्सना इथपर्यंत पोचवण्यासाठी जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा ऑर्गन आपण बघितलेला होता, पेनिस. पेनिस काय आपण बघितलं होतं बघा, आठवतंय तुम्हाला, की मस्क्युलर असा ऑर्गन आहे की ज्याचं मेन काम काय आहे, एक तर युरिन एक्सपेल करायचं बॉडीच्या बाहेर, आणि दुसरं म्हणजे फिमेल बॉडीमध्ये स्पर्म्सना पाठवायचं काम करणारा ऑर्गन जो आहे तो पेनिस. मग जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होतो तेव्हा हा पेनिस व्हजायनामधून एंटर करून ते स्पर्म्स फिमेल बॉडीमध्ये रिलीज करतो. सो एंट्री ऑफ स्पर्म्स देखील ह्या व्हजायना थ्रू बॉडीमध्ये होते. सो ह्याचं हे तिसरं फंक्शन. आणि अजून एक तुम्हाला स्ट्रक्चर लिहायचं आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा ह्यालाच बार्थोलिन्स ग्लँड असं म्हणतात. तुम्हाला आठवत असेल, मी लास्ट व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले होते तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच ऑर्गन इज कॉमन इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर ॲक्च्युली ऑर्गन कोणता कॉमन नाही आहे, बट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये जी काउपर्स ग्लँड होती, तिचं जे फंक्शन होतं दॅट इज सेक्शुअल इंटरकोर्स इझी व्हावा ह्यासाठी एक ल्युब्रिकेटिंग मटेरियल सिक्रेट करण्याचं काम ती काउपर्स ग्लँड जसं करत होती, तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा त्यालाच बार्थोलिन्स ग्लँड असं म्हणतात, ती देखील सेम फंक्शन परफॉर्म करते. ही ग्लँड्स किंवा हे कुठं असतात, लोकेशन ह्याचं इनर वॉल
ऑफ वजायना, वजायनाच्या इनर वॉलमध्ये हे प्रेझेंट असतात. आणि मग ह्याचं फंक्शन काय आहे सांगणार तुम्ही. इट सिक्रीट्स लुब्रिकेटिंग मटेरियल. फॉर इझी एंट्री ऑफ पेनिस इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सो असे 5 पार्ट्स तुम्हाला सांगायचे आहेत. हा 5 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे जे बोर्डवरती तुम्हाला दिसतंय. हां, मगाशी हे लिहिलं होतं, तुम्ही ते ऑलरेडी तुमच्या नोटबुक्समध्ये होपफुली लिहून ठेवलं असेल. जेवढं बोर्डवरती लिहिलं होतं ना तसंच आणि तेवढंच जरी तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये लिहिलं ना तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात. अलॉंग विथ डायग्रॅम काढायची प्रॉपर, जी तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेच. नेम्स द्यायचे मेन ऑर्गन्सना. हे ओव्हरीज, ओव्हिडक्ट, युटेरस आणि वजायना एवढी नावं द्यायची. बस झालं. 5 मार्कांसाठी हे मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. सो आता मला सांगा, नक्की मला कमेंट करून सांगा की पुस्तकामधलं लक्षात ठेवणं सोपं आहे की ह्या पद्धतीनं लक्षात ठेवणं. ठीक आहे. सो इथेच थांबूयात आज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट बघूया. टिल देन गुड बाय. थँक्यू.